नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. रात्रीचे 10 वाजतात आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे शिरूरमधून. बिबट्याच्या हल्ल्यामुळे वन विभागावर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय. रोडेवाडी फाट्याजवळ ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुद्धा केलं. बेल्ले जेजुरी महामार्गावरील पंचतळे इथे आंदोलन पार पडलं. वनमंत्री घटनास्थळी येईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार आहे असा इशारा आता शिरूरमधल्या आंदोलक ग्रामस्थांनी दिलेला आहे. बिबट्यांचा प्रश्न निवारण करण्यासाठी शासन हे पूर्णपणे अपयशी ठरलेलं आहे. त्यामुळे सगळ्या ग्रामस्थांच्या वतीने, या भागातील लोकांच्या वतीनं आम्ही मागणी करतो की या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार आणि या तालुक्याचे आमदार माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या परिस्थितीची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा. या भागामध्ये आत्तापर्यंत 56 लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. शेकडो जनावरं दगावलेली आहेत. त्यांना त्यांच्या खुर्च्यामध्ये एकदम मस्तवालपणे हे लोक बसतात आणि या भागातील लोकांकडे त्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे आपण पाहतोय शिरूरमध्ये आता या ग्रामस्थांनी रास्ता रोकोची हाक दिलेली आहे. बिबट्याच्या हल्ल्यामुळे आता वन विभागाविरोधात ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर सध्या आपल्या सोबत आहे. अमोल, बिबट्याचा वावर होतोय. बिबट्यानं आतापर्यंत 3 जणांना त्यांची शिकार सुद्धा केलेली आहे. मात्र यामध्ये वन विभागाचा काय दोष आहे? कारण वन विभाग तर त्यांच्या दृष्टीने प्रयत्न करते. आता तो बिबट्या हाती लागत नाही, याच्यामध्ये वन अधिकाऱ्यांची काय चूक आहे? का ग्रामस्थ एवढे ऐकण्याचं नाव नाही घेते? नेमकी काय परिस्थिती आहे सध्या? नक्कीच 15 ते 20 दिवसामध्ये हा 3रा हल्ला आहे. या परिसरातील पिंपरखेड मधील 2 चिमुकल्यांचा आणि जांबोद या ठिकाणी 70 वर्षीय महिलेचा बिबट्याने जो हल्ला केलेला आहे, त्यावेळेस बेला जेजुरी मार्ग अडवत या ठिकाणी वनमंत्र्यांनी स्वतः इथे येऊन त्याच्यावरती उपाययोजना कराव्या अशी आक्रमक भूमिका नागरिकांनी घेतली होती. परंतु या ठिकाणी पुण्याचे जे जिल्हाधिकारी आहे त्यांनी स्वतः इथे यावं अशी मागणी केली. त्यावेळेस अतिरिक्त जिल्हाधिकारी राऊत हे या ठिकाणी येऊन त्यांनी नागरिकांची समज दाखल केली आणि बैठक घेऊन लवकरच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पिंजरे लावून येथील जे बिबट्यांची संख्या आहे ती जवळपास 1200च्या आसपास असल्याचा नागरिकांची जी मागणी आहे. परंतु गेल्या काही महिन्यांमध्ये 8 ते 10 बिबटे फक्त जेरबंद झालेले आहेत. परंतु मानवी वस्तीवरील बिबट्यांचे हल्ले पाहता येथील नागरिक मोठ्या प्रमाणात संतप्त झालेले आहेत. अधिकारी वर्गांचा या ठिकाणी कसलाही दोष नसला तरी नागरी वस्तीमध्ये होणाऱ्या हल्ल्यामुळे शेतमजूर किंवा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये मजूर येण्यासही नकार देत आहे. त्यामुळे येथील नागरिक मोठ्या प्रमाणात संतप्त होताना पाहायला मिळत आहे. आणि आजची जी घटना घडलेली आहे ती रोहन या ग्रामस्थांशी कोणी संपर्क करण्याचा प्रयत्न केलाय का अमोल? कारण हे ग्रामस्थांनी आता थेट उग्र स्वरूप धारण केलेलं आहे. वन विभागाची गाडी पेटवलेली आहे आणि आता तर थेट रस्त्यावरतीच ठिय्या मांडलेला आहे, महामार्ग रोखून ठेवलेला आहे. काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न झालाय का? नक्कीच या ठिकाणी पोलीस प्रशासन असेल किंवा वन विभागाचे अधिकारी नागरिकांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण लोकांच्या जनभावनाचा उद्रेक झालेला आहे तो इतका भयानक आहे की वारंवार विनंती करून सुद्धा या भागातील बिबट्यांना जेरबंद केलं जात नाही. आणि नागरिकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही जेरबंद केलेले बिबटे याला टॅगिंग करून तुम्ही जे माणिकडोह बिबट निवारण केंद्र आहे त्या ठिकाणी सोडलं पाहिजे. परंतु माणिकडोह जे बिबट केंद्राची जी क्षमता आहे ती कमी पडत असल्याचा नागरिकांच्या वतीने आरोप केला जात आहे. यावेळी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सुद्धा स्वतः या ठिकाणी मागल्या वेळेस मध्यस्थी केली आणि नागरिकांना शांत केलं. परंतु यावेळेचा जो उद्रेक आहे तो भयावक आहे. या ठिकाणी वन विभागाचे अधिकाऱ्यांना सुद्धा लोकांनी रोषाचा सामोरं जावं लागलेला आहे आणि वन अधिकाऱ्यांच्या कार्यालयाला या ठिकाणी नागरिकांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरं, धन्यवाद अमोल तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल.